आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। नमस्कार। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी खुशखबर आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। ज्या पैशांची तुम्ही एवढ्या दिवसांपासून गेल्या कित्येक महिन्यापासून वाट बघत होता, तोच दिवस अखेर आज उजडला आहे। कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याला अखेर आता मंजुरी मिळाली आहे। हो तुम्ही बरोबर ऐकलं। भरपूर दिवसापासून तुम्ही वाट बघत होता, नमो शेतकरी योजनेचा हप्ता का आला नाही। आता याचे कारण तरी काय आहे? नमो शेतकरी योजना बंद पडले की काय? तर बघा, आज या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठी घोषणा झाली आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो बघा, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय देखील घेण्यामध्ये आले। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता जमा झाला नाही, बघा अशा शेतकऱ्याला आता नमोचा हप्ता मिळणार आहे। म्हणजे की जर स्पष्ट शब्दामध्ये बोलायचं जर झालं शेतकरी बांधवांनो, तर बघा तुमच्या खात्यामध्ये इथून मागे PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला आहे। शेतकऱ्याला वाटत होतं की PM किसान योजनेचा 22वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येईल, परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी निधी वितरितच झाला नाही। केंद्राचा तर निधी आला, परंतु राज्याचा निधी वितरितच झाला नाही। तर मग नेमकं नमो शेतकरी योजना बंद झाली की काय? नाही शेतकरी बांधवांनो, आत्ताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे, जोपर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये BJPचे सरकार आहे, भाजपचं सरकार आहे, देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे, तोपर्यंत नमो शेतकरी योजना बंद पडणार नाही। हो शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे, राज्यामधील 93 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता आता जमा करण्यामध्ये येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी 2,000 कोटी रुपयांची तरतूद आणि निधी मंजूर करून दिला आहे। हा निधी थेट शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये आता वितरित होत आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आता लक्षपूर्वक बघा, तुमच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचा हप्ता आला असाल बघा, तर तुम्हाला हा हप्ता नक्कीच मिळणार। महाराष्ट्र सरकारने सांगितलं, PM किसान योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे साहेब चालवतात आणि नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून चालवली जाणारी एक क्रांतिकारी योजना आहे। कालच या ठिकाणी पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पत्रकारांनी बघा नमो शेतकरी योजनेचा हप्ता 8वा हप्ता कधी देणार, 8वा हप्ता का रखडला असे जेव्हा प्रश्न विचारले, तर यावरती मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलं आहे, आम्ही नमो शेतकरी योजनेचा हप्ता पहा सरकार काय म्हणलं आहे, नमो शेतकरी सन्मान निधीचा 8वा हप्ता सोडण्यासाठी 2,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। ते पैसे आम्ही काही मोजक्या बँकांना या ठिकाणी पाठविण्याचे ठरविले आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलं। सरकारने सांगितलं टप्प्याटप्प्याने वितरण पार करण्यामध्ये येणार। म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने सांगितलं पहिल्या टप्प्यामध्ये या 14 जिल्ह्यामध्ये निधी सोडण्यामध्ये येणार आणि या 12 निवडक बँकांमध्येच निधी जमा होणार। आता या 14 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव येत असेल आणि या 12 बँकांमध्ये तुमचं पासबुक उघडलेलं असेल, तर तुमच्या खात्यामध्ये 100% नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आज येणार आहेत। तर मग शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे बघा, मुख्यमंत्री साहेबांनी ही सविस्तर माहिती आता सांगितली आहे। तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता सर्व बँकांना या ठिकाणी मिळणार नसल्याचे सुद्धा सरकारच्या माध्यमातून स्पष्ट करण्यामध्ये आले आहे। ज्या शेतकऱ्याला PM किसान योजनेचा 22वा हप्ता, 21वा हप्ता, 20वा हप्ता असे हप्ते जमा होतात, त्या सर्व शेतकरी बांधवांची यादी आता बँकांना देऊन टाकली आहे। हो शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला PMचा हप्ता येत असेल तर 100% तुम्हाला नमोचा देखील हप्ता मिळणार आहे। कारण की बघा, PM किसान योजनेच्याच धर्तीवर नमो शेतकरी योजना ही उभी केली आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडतोय, नेमका कोणत्या जिल्ह्यामध्ये हा हप्ता जमा करण्यामध्ये येणार, त्या जिल्ह्याचं नाव काय आहे आणि तुम्ही तेथे राहतात का, आता कोणत्या बँके आहेत ज्या की निवडण्यामध्ये आले आहे बघा। त्यामुळे तुम्हाला जर PM किसानचा हप्ता भेटला असेल तर बघा
तुम्हाला आता नमोचे देखील 2,000 रुपये 8व्या हप्त्याचे मिळणार आहे आणि तुम्ही ते घेण्यासाठी तयार राहायचे आहे. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकामध्ये हे पैसे आज सोडण्यामध्ये येत आहे तुम्ही नक्की बघायचं आहे. शेतकरी बांधव आज या ठिकाणी डबलच खुश होणार आहे. बघा, आज वाटपाचा पहिलाच दिवस आहे शेतकरी बांधवांनो आणि आज या ठिकाणी सरकारने 14 जिल्ह्यामध्ये निधी पाठविण्याचं ठरवलं. 2,000 रुपये नमोच्या 8व्या हप्त्याचे या ठिकाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून सोडण्यामध्ये येत आहे. सरकारने सांगितलं 2,000 कोटी रुपये या 12 महत्त्वाच्या बँकांमध्ये सोडले आहे. मागच्या वेळी शेतकऱ्यांचा मोठा गैरसमज झाला होता, कारण अनेक बँकांनी लवकर पैसे खात्यामध्ये सोडलेच नव्हते. काही बँकांचा IFSC कोड नाही, तसेच अनेक छोट्या बँका मोठ्या बँकांमध्ये विलिनीकरण झाले आहे. त्यामुळे सरकारने फक्त 12 बँकांची यादी अशी सिलेक्ट केली आहे ज्यामध्ये पैसे सोडल्यास झटपट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता लगेच आपण अगदी एका मिनिटामध्ये यादी पाहून घेऊया, कारण यादी अत्यंत महत्त्वाची आहे. बघा, सरकारने सांगितलं आहे अशा पात्र 12 बँकांची यादी सरकारने तयार केली आहे. आणि बघा, 12 बँकांमध्ये आणि या 14 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी निधी द्यायलाचं पाहायला मिळत आहे. यासाठी सरकारने 2,000 कोटी रुपयांचा चेक बँकांना उपलब्ध करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला आहे. आज सकाळपासूनच अनेक शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचे काही ठिकाणी 2,000 रुपये पण जमा झाले आहे. तुम्हाला 2,000 जमा झाले आहे का नाही नक्की सांगा शेतकरी बांधवांनो. जर तुम्हाला हे पैसे भेटले नसतील तर पुढील 1 ते अर्धा तास या ठिकाणी तुम्ही वाट बघा. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता वितरित करण्यामध्ये येणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडला आहे तो म्हणजे की कोणकोणते शेतकरी बांधवांना हे पैसे मिळणार आहे हे सुद्धा या ठिकाणी आपण लक्षपूर्वक बघणार आहोत. बघा, PM किसान योजनेचे जे लाभार्थी होते त्यांचीच यादी सरकारने बँकांना देऊन टाकली आहे. तुम्हाला जर PM किसान योजनेचा 21वा हप्ता भेटला असेल, जर 22वा हप्ता भेटला असेल, जर 20वा हप्ता भेटला असेल, जर तुम्हाला कधी पण या ठिकाणी PM किसान योजनेचा हप्ता भेटत असेल तर बघा, तुम्हाला आता हा निधी मिळणार आहे. बघा, आता तुम्ही तयार राहायचे आहे. पुढील अर्धा ते 1 तासाच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जशा प्रकारे PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये आले, अगदी तशाच प्रकारे सेम टू सेम नमो शेतकरी योजनेचे पण 2,000 रुपये आज पहिल्या दिवशी या 14 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यामध्ये येणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकत आहात. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचा निर्णय आता घेण्यामध्ये आला आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आली आहे. यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही अत्यंत महत्त्वाचं आहे. जर यादीमध्ये तुमचं नाव आलं तर सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये टोटल 2,000 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहे. पहिला टप्पा बघा, 14 जिल्ह्याची लिस्ट सरकारने सांगण्यामध्ये आल्या, त्यामध्ये तुमचं नाव येतं का नाही अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, पहिला जिल्हा सरकारने सांगितला आहे छत्रपती संभाजीनगर. बघा, येथील 34 लाखांपेक्षाही अधिक शेतकऱ्याला लाभ मिळणार. त्यानंतर कोल्हापूर. बघा, कोल्हापूरमध्ये जवळपास 38 लाखांपेक्षाही अधिक शेतकरी पात्र आहे, त्यांना लाभ मिळणार. बघा, आता जळगाव जिल्हा, या जिल्ह्यामध्ये 42 लाखापेक्षाही अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून सध्या निर्णय घेण्यामध्ये आला. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा सरकारने सांगितला आहे तो म्हणजे की नंदुरबार. बघा, नंदुरबारमधील तुम्ही जर आपला व्हिडिओ बघत असाल तर बघा, तुम्हाला 16 लाखांपेक्षाही अधिक लाभ मिळणार. त्यानंतर नांदेड जिल्हा. बघा, येथील 33 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. त्यानंतर पुढील जिल्हा सरकारने सांगितला आहे तो म्हणजे की बीड जिल्हा. बघा, बीड जिल्ह्यामध्ये देखील निधी जमा करण्यामध्ये येणार. 25 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बीडमध्ये निधी येणार. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की बुलढाणा.
बुलढाणा जिल्ह्यामधील 25 लाखांपेक्षा अधिक शेतकरी, त्यानंतर लातूर जिल्ह्यामधील 24 लाखांपेक्षाही जास्त शेतकरी पात्र ठरले आहे. या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. आता अत्यंत महत्त्वाचं आहे शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक बघा. त्यासोबत सरकारने सांगितलं आहे बघा, याच 12 बँकांमध्ये निधी जमा होणार. आता ह्या 12 बँका आणि 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमचं नाव येत असेल तरच सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. आता बघा, पुढील जिल्हा सरकारने सांगितलं आहे जालना. बघा, आता या ठिकाणी जालना जिल्ह्यामध्ये 19 लाखांपेक्षा अधिक शेतकरी पात्र, त्यानंतर परभणीमधील 18 लाखांपेक्षा जास्त शेतकरी, त्यानंतर यवतमाळमध्ये बघा 27 लाखांपेक्षाही अधिक शेतकरी, त्यानंतर धाराशिवमध्ये 16 लाखांपेक्षाही अधिक शेतकरी, त्यानंतर पुणेमध्ये बघा 94 लाखांपेक्षाही अधिक शेतकरी पात्र आहे. त्यानंतर बघा अकोलामधील 18 लाखांपेक्षाही अधिक शेतकरी या ठिकाणी पात्र आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्ह्यांची यादी सांगण्यामध्ये आली. आणि आता सर्वात महत्त्वाची आहे बँकांची यादी. जर बँकांच्या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर आज या ठिकाणी खऱ्या पद्धतीने 100% तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे. आता बँकांची यादी सांगण्यामध्ये आली आहे. मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे यादी जाहीर केली. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती योग्य रीतीने पैसे जमा व्हावे यासाठी सर्वात प्रथम बँक निवडली आहे कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर HDFC बँक, त्यानंतर इंडियन बँक, त्यानंतर ॲक्सिस बँक, त्यानंतर बघा ICICI बँक, बघा त्यानंतर येस बँक, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, त्यानंतर महाराष्ट्र बँक, त्यानंतर पोस्ट ऑफिस बँक आणि बघा त्यानंतर आहे SBI बँक, म्हणजे की ज्याला की आपण स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणूया. बघा या निवडक बँकामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, एक अत्यंत महत्त्वाची बँक आहे, त्या बँकमध्ये देखील सरकारच्या माध्यमातून हमखास निधी जमा करण्यामध्ये येतो. परंतु ती बँक यादीमध्ये सहजी येत नाही, ती म्हणजे की पोस्ट बँक. हो तुम्ही बरोबर ऐकलं, पोस्टाचे खाते ज्या शेतकऱ्यांकडे आहे बघा, पोस्टाच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येतो. त्यामुळे जर काय तुम्ही पोस्टामध्ये खाते उघडले असेल तर सरकारच्या माध्यमातून नक्कीच तुमच्या खात्यामध्ये आज लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, परंतु बघा हा लाभ या ठिकाणी सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही. 2 या ठिकाणी जाचकाठी या ठिकाणी सरकारने लावले आहे. ते म्हणजे की तुमच्या उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाखाच्या आतमध्ये असावी तरच तुमच्या खात्यामध्ये हा निधी जमा करण्यामध्ये येणार. तुम्ही बरोबर ऐकलं शेतकरी बांधवांनो. आता तुमचं उत्पन्न 2.5 लाख आहे का नाही हे तुम्हाला माहीत आहे. जर तुमचं उत्पन्न 2.5 लाख नसेल तर तुम्हाला नक्कीच लाभ मिळणार. त्यासोबत दुसरी एक अट सरकारने घातली आहे जी की महत्त्वाची आहे, ती म्हणजे की बघा EKYC. बघा आता EKYC तुम्हाला करून घ्यावी लागणार आहे तुमच्या अकाउंटची. जर EKYC नसेल तर अडचण येणार. ज्या शेतकऱ्यांची EKYC आहे अशा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार. हो शेतकरी बांधवांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशाच महत्त्वाच्या इतर देखील बातम्या तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर बघायला मिळतात. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.